DNA replication is semi-conservative. It is proposed by Watson and Crick. It consists of following steps. First step is activation of a nucleotide. The four types of a nucleotide of DNA, that is DAMP, adenine monophosphate, then guanine monophosphate, cytosine monophosphate, thymine monophosphate are present into the nucleoplasm. This adenine monophosphate, guanine monophosphate, cytosine monophosphate, thymine monophosphate are not important for formation of DNA. म्हणजे DNA तयार होण्यासाठी, म्हणजे आपला DNA हा कसा आहे तर डबल स्टँडर्ड DNA आहे. तर या डबल स्टँडर्ड DNA पासून पहिल्यांदा काय होतं की हा सिंगल स्टँडर्ड DNA तयार होणार आहे आणि या DNA च्या जवळ एक एक न्यूक्लियोटाइड असे अरेंज होत जाणार आहेत. हे जे न्यूक्लियोटाइड अरेंज होत जाणार आहे ते मोनोफॉस्फेटच्या स्वरूपात असून चालणार नाही आहे, तर त्यांचं कन्व्हर्जन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात, म्हणजे इथं उभं राहण्यासाठी, म्हणजे एका स्टँडजवळ दुसरा स्टँड तयार होण्यासाठी मोनोफॉस्फेट आपल्याला गरजेचा नाही आहे, तर मोनोफॉस्फेटचं कन्व्हर्जन ट्रायफॉस्फेटमध्ये व्हावं लागतं. म्हणजेच पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर ॲक्टिवेशन ऑफ अ न्यूक्लियोटाइड, म्हणजे मोनोफॉस्फेटच्या स्वरूपात असणारा न्यूक्लियोटाइड हा ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात केला पाहिजे. म्हणजे हा ट्रायफॉस्फेटमध्ये तयार झालेला न्यूक्लियोटाइड DNA सिंथेसिससाठी वापरला जाणार आहे. म्हणजे फर्स्ट स्टेप इज ॲक्टिवेशन ऑफ अ न्यूक्लियोटाइड. हा न्यूक्लियोटाइड मूळचा मोनोफॉस्फेटच्या स्वरूपात आहे. फॉर एक्झाम्पल ग्वानिन मोनोफॉस्फेट याच्यासाठी कन्व्हर्जन ट्रायफॉस्फेटमध्ये करण्यासाठी तो एनर्जी कुणाकडून घेणार आहे तर ATP कडून एनर्जी घेणार आहे आणि त्याचं कन्व्हर्जन बघा केमिस्ट्रीमध्ये आपण रिॲक्शन बघितलं असेल, GTP प्लस काय तयार झालं GTP प्लस AMP, म्हणजे पुन्हा हा मोनोफॉस्फेट तयार झाला. तयार झालेला GTP म्हणजे ग्वानिन ट्रायफॉस्फेट हा सिंथेसिस ऑफ DNA साठी वापरणार आहोत. म्हणजेच प्रत्येक जो तयार झालेला न्यूक्लियोटाइड आहे तर ॲडेनिन ट्रायफॉस्फेट, ग्वानिन ट्रायफॉस्फेट, सायटोसिन ट्रायफॉस्फेट, थायमिन ट्रायफॉस्फेट हे जे ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात झालेला, म्हणजे असा ॲक्टिवेटेड झालेला न्यूक्लियोटाइड सिंथेसिस ऑफ DNA साठी वापरला जाणार आहे. तर ही जी रिॲक्शन आहे ही कुणाच्या प्रेझेन्सीमध्ये होते तर फॉस्फोरायलेजच्या प्रेझेन्सीमध्ये होते. ते रिॲक्शनसाठी इम्पॉर्टंट एन्झाईम आहे. फॉस्फोरायलेज हे नीटसाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पहिली स्टेप आहे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. ॲडेनिन मोनोफॉस्फेट म्हणजे जे न्यूक्लियोटाइड आहे ते मोनोफॉस्फेटच्या स्वरूपात आहे, त्यांचं कन्व्हर्जन ट्रायफॉस्फेटमध्ये करण्यासाठी एनर्जी रिक्वायर्ड आहे. ती एनर्जी कुणाकडून प्रोव्हाइड केली जाते ATP कडून प्रोव्हाइड केली जाते आणि ह्या मोनोफॉस्फेटचं म्हणजे न्यूक्लियोटाइडचं मोनोफॉस्फेटचं कन्व्हर्जन हे ट्रायफॉस्फेटमध्ये केलं जातं. सेकंड पॉईंट इज point of origin or initiation point. It begins at a specific point. आता याची सुरुवात, आता हा जो आपला DNA आहे तर या DNA ची कुठून तरी सुरुवात झाली पाहिजे सोडायला. म्हणजे हा कुठून जिथून सुरुवात होते त्या सुरुवात होणाऱ्या पॉइंटला काय म्हटलं जातं तर पॉइंट ऑफ ओरिजिन असं म्हटलं जातं. तर हा पॉइंट ऑफ ओरिजिन टर्मिनेट्स ॲट T. Origin is flanked by T sites, म्हणजे ज्या T साईट करून त्याची ओरिजिन व्हायला सुरुवात होते. इट ऑकर्स इज कॉल्ड ॲज, त्यालाच काय म्हटलं जातं रेप्लिकॉन असं म्हटलं जातं. इन प्रोकॅरियोट्समध्ये काय होतं तर देअर इज ओनली वन रेप्लिकॉन इज प्रेझेंट, म्हणजे प्रोकॅरियोटिकमध्ये हा सर्क्युलर DNA असल्यामुळं त्यांची ओरिजिन हा एक सिंगल पॉईंटच प्रोकॅरियोट्समध्ये असतो. परंतु इन युकॅरियोटिकमध्ये म्हणजे भरपूर प्रमाणात तिथं पॉईंट ऑफ ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉईंट प्रेझेंट असतात. थर्ड पॉईंट इज अनवाइंडिंग ऑफ DNA मोलिक्यूल. अनवाइंडिंग म्हणजे काय तर हा आपला DNA हा डबल स्टँडर्ड आहे. तो डबल स्टँडर्ड DNA काय झाला पाहिजे तर
हा फिरला पाहिजे. फिरल्यानंतर काय होणार आहे की त्याचा डबल स्ट्रँडेड DNA ची अशी गाठ सुटणार आहे आणि तो थोड्या कालावधीमध्ये म्हणजे थोड्या अंतरापर्यंत तो सिंगल स्ट्रँडेड झाला पाहिजे. द एन्झाईम DNA हेलिकेज या अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूलसाठी एक एन्झाईम महत्त्वाचा आहे. तर एन्झाईम आहे DNA हेलिकेज. हे एन्झाईम इम्पॉर्टंट आहे. या एन्झाईममुळेच काय होतं तर ब्रेकिंग ऑफ म्हणजेच या DNA मध्ये दोन न्यूक्लियोटाइडमध्ये जो बॉन्ड प्रेझेंट असतो तो बॉन्ड आहे हायड्रोजन बॉन्ड. तो हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होण्यासाठी इम्पॉर्टंट एन्झाईम आहे हेलिकेज एन्झाईम. The breaking of a hydrogen bond म्हणजे weak hydrogen bond break with the help of enzyme helicase. The strand of DNA separate हे दोन स्ट्रँड सेपरेट होणार आहेत अँड अनवाइंड. दिस अनवाइंडिंग इज बायडिरेक्शनल. बायडिरेक्शनल म्हणजे हा सुद्धा इकडं होणार आहे आणि हा सुद्धा इकडच्या साईडला म्हणजे दोन स्टँड वेगवेगळे स्टँड होणार आहेत म्हणून याला बाय डिरेक्शनल असं म्हटलेलं आहे. आणि कंटिन्युअस अँड इट लुक्स लाईक हा कसा दिसणार आहे बघा. इट लुक्स लाईक अ वाय शेप्ड रेप्लिकेशन फोर्क. तुम्ही फिजिक्समध्ये बघितलं असेल की असा तो तुमचा ट्युनिंग फोर्क असा आकाराचा ट्युनिंग फोर्क असतो तसा याचं स्ट्रक्चर सुद्धा फोर्क लाईक स्ट्रक्चर दिसतं म्हणून याला रेप्लिकेशन फोर्क असं म्हटलं जातं. द टू सेपरेटेड स्टँड हा जो दोन सेपरेटेड स्टँड झालेलं असतं याचं परत अनवाइंडिंग म्हणजे वाइंडिंग होऊ नये म्हणून आता हा सुटला म्हणजे याला अनवाइंडिंग म्हणायचं. परत याचं वाइंडिंग होऊ नये म्हणून याची प्रिकॉशन घेतली पाहिजे. तर अनवाइंडिंग होऊ नये म्हणून यासाठी मध्ये एक प्रोटीन इम्पॉर्टंट आहे. त्या प्रोटीनचं नाव आहे SSBP. SSBP म्हणजे सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन. या सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीनमुळं काय होतं इट प्रिव्हेंट्स द वाइंडिंग ऑफ DNA. DNAचं परत वाइंडिंग म्हणजे होता तसा DNA होऊ नये म्हणून प्रिकॉशन कोण घेतं तर SSBP प्रोटीन घेतं. पुढचा पॉइंट स्टार्ट. Next point is a replicating fork. The point formed due to unwinding. अनवाइंडिंग झाल्यामुळे जो पॉइंट तयार होणार आहे तर दोन स्टँड हे आपल्याला कसे दिसणार आहे तर वाय लाईक दिसणार आहे म्हणजे वाय शेप्ड फोर्क लाईक स्ट्रक्चर दिसणार आहेत. कॉल्ड ॲज यालाच म्हटलं जातं रेप्लिकेटिंग फोर्क असं म्हटलं जातं. वाय लाईक दिसणार आहे त्याला रेप्लिकेटिंग फोर्क असं म्हटलं जाणार आहे. द अनवाइंडिंग ऑफ स्टँड इम्पोजेस स्ट्रेन विच इज रिलीव्ड बाय सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम. तर एन्झाईम एक इम्पॉर्टंट आहे. सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईममुळं अनवाइंडिंग ऑफ स्टँड इम्पोजेस. अनवाइंडिंग होण्यासाठी इम्पॉर्टंट एन्झाईम कुठला आहे तर हेलिक्स एन्झाईम म्हणजे सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईममुळं अनवाइंडिंग होणार आहे आणि जे स्ट्रक्चर दिसणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत तर रेप्लिकेशन फोर्क असं म्हणणार आहोत. नेक्स्ट पॉइंट इज सिंथेसिस ऑफ अ न्यू स्टँड. हा जो आपल्याला सुटलेला जो DNA आहे म्हणजे तो कसा दिसणार आहे तर असा दिसणार आहे. वाय लाईक स्ट्रक्चर दिसणार आहे. तर ईच सेपरेटेड हा सेपरेट झालेला प्रत्येक स्टँड ईच सेपरेटेड स्टँड ॲक्ट ॲज अ टेम्पलेट फॉर द सिंथेसिस ऑफ अ न्यू कॉम्प्लिमेंटरी स्टँड. म्हणजे प्रत्येक हा स्टँड असू दे किंवा हा स्टँड असू दे प्रत्येक स्टँड हा ॲक्ट काय म्हणून होणार आहे तर टेम्पलेट स्टँड म्हणून ॲक्ट होणार आहे फॉर सिंथेसिस ऑफ अ न्यू स्टँड. म्हणजे या स्टँड पासून नवीन एक स्टँड तयार होणार आहेत आणि या स्टँड पासून एक नवीन एक स्टँड होणार आहे. म्हणून वाक्य काय म्हटलं ईच separated stand act as a template stand for synthesis of a new stand. It begins with the help of a small RNA primer called as RNA primer. बघा आता याची सुरुवात म्हणजे टेम्पलेट स्टँड पासून म्हणजे हा सुद्धा टेम्पलेट स्टँड आहे हा सुद्धा टेम्पलेट स्टँड आहे. टेम्पलेट स्टँड काय म्हटलं का म्हटलं कारण हा पण सिंथेसिस ऑफ DNA करणार आहे आणि हा पण सिंथेसिस ऑफ DNA करणार आहे म्हणून या स्टँडना काय म्हटलं आपण टेम्पलेट स्टँड. आता या टेम्पलेट स्टँडमध्ये याचा वापर करून नवीन DNA स्टँड कसा तयार होणार आहे आपण बघणार आहोत. RNA प्रायमर पहिल्यांदा कोण येणार आहे तर RNA प्रायमर येणार आहे म्हणजे RNA प्रायमर पासून
म्हणजे स्मॉल RNA मॉलिक्यूल येणार आहे. या RNA मॉलिक्यूलला काय म्हटलं जातं तर RNA प्रायमर म्हटलं जातं. हा RNA प्रायमर असोसिएटेड विथ 3' एंड हा नेहमी कुठे अटॅच होतो तर 3' एंड ऑफ टेम्पलेट स्टँड. हा कोण आहे टेम्पलेट स्टँड आहे, हा कोण टेम्पलेट स्टँड आहे. म्हणजे टेम्पलेट स्टँडच्या 3' एंडकडे हा RNA प्रायमर असोसिएटेड होणार आहे आणि त्याच्यानंतर तो काय करणार आहे, इट अट्रॅक्ट्स करणार आहे कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड. म्हणजे हे जे बाजूचं न्यूक्लिओप्लाझम आहे त्या न्यूक्लिओप्लाझममध्ये प्रेझेंट असणारे जे न्यूक्लिओटाइड आहेत, जे फर्स्ट पॉईंटमध्ये आपण बघितलं ते ॲक्टिवेटेड केलेले न्यूक्लिओटाइड इन द फॉर्म ऑफ ट्रायफॉस्फेट. फॉर एक्झाम्पल ग्वानिन ट्रायफॉस्फेट, सायटोसिन ट्रायफॉस्फेट, हे ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात असणारे न्यूक्लिओटाइड हे 3' एंड करेल. म्हणजे RNA प्रायमर काय करणार आहे, त्याला अट्रॅक्ट करणार आहे आणि एका पाठीमागं एक असं अरेंज करत 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 हा जो टेम्पलेट स्टँड आहे त्याच्या जोडीला हा दुसरा नवीन स्ट्रँड सिंथेसिस करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड अरेंज होत जाणार आहे. समजा या ठिकाणी जर T असेल तर त्याच्या जवळ येणारा जो न्यूक्लिओटाइड आहे तो ATTP नावाचा न्यूक्लिओटाइड, म्हणजे ए असणारा ए हा न्यूक्लिओटाइड इथं येऊन उभं राहणार आहे. G असेल तर C येणार आहे, C असेल तर G येणार आहे. असे एक एक न्यूक्लिओटाइड म्हणजे कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड अरेंज होत 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 न्यूक्लिओप्लाझम मधील अरेंज होत 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 नवीन स्ट्रँड तयार होणार आहे. द न्यूली बॉन्ड न्यूक्लिओटाइड गेट इंटरकनेक्टेड बाय. आता हा जो न्यूक्लिओटाइड आहे त्यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे, दोन न्यूक्लिओटाइडमध्ये बॉन्ड आहे, तो बॉन्ड कोणता असतो तर फॉस्फोडायस्टर बॉन्ड असतो. जे आपण गेल्या वर्षी बघितलेला आहे. तर तो दोन न्यूक्लिओटाइडमधील जो बॉन्ड आहे तो फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार होणार आहे आणि असा न्यूली सिंथसाइज्ड DNA कॉम्प्लिमेंटरी स्टँड तयार होणार आहे. हा जो कॉम्प्लिमेंटरी स्टँड तयार होणार आहे तो इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम DNA पॉलिमरेज, म्हणजे एकापुढं एक अरेंज होऊन मध्ये 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 फॉस्फोडायस्टर बॉन्डने जोडून जो स्टँड होणार आहे ते इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम महत्त्वाचं कुठलं तर DNA पॉलिमरेज. या एन्झाईममुळं तो काय होणार आहे की हा न्यूली सिंथसाइज्ड DNA होणार आहे. द न्यू कॉम्प्लिमेंटरी स्टँड इज फॉर्मड इन. नवीन जो तयार होणार आहे जो स्ट्रँड तो कसा असणार आहे तर हा जो 3' आहे म्हणजे तयार होणारा कसा असणार आहे 5' to 3' डिरेक्शन. न्यूली सिंथसाइज्ड DNA आहे तो 5' to 3'. हा कॉम्प्लिमेंटरी स्टँड हा नेहमी 5' to 3' असतो. म्हणजे एका स्टँडकडं कसं झालं बघा, हा 3' आहे, याचा इकडचा आहे तो 5' आहे, हा 5' आहे तर हा 3' आहे. परंतु अरेंज होत असताना नेहमी RNA प्रायमर कुठं आला 3' एंडकडं, म्हणजे इथं हा टेम्पलेट स्टँडच्या 3' एंडकडे इथं असोसिएटेड झाला आणि त्याच्यानंतर वेगवेगळे न्यूक्लिओटाइड अरेंज होत होत गेलं. म्हणजे तयार झालेला हा 3' आहे, म्हणजे तयार झालेला न्यूक्लिओटाइड हा 5' to 3' असा न्यूली सिंथसाइज्ड DNA स्टँड आहे. नेक्स्ट पॉईंट इज लीडिंग स्टँड आणि लॅगिंग स्टँड. आता हा लीडिंग स्टँड आणि लॅगिंग स्टँड कसं तयार होतं ते आपण बघणार आहोत. तर नेहमी आपण पाठीमागं बघितलं सिंथेसिस ऑफ न्यू स्टँडमध्ये RNA प्रायमर येणार आहे. इथं RNA प्रायमर आला आणि नवीन एक एक न्यूक्लिओटाइड अरेंज होत 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 मध्ये मध्ये फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार होत 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 जो स्टँड लागोपाठ तयार झाला त्या स्टँडला काय म्हणलेलं आहे लीडिंग स्टँड असं म्हणलेलं आहे. म्हणजे द टेम्पलेट स्टँड विथ फ्री 3' एंड इज. त्याच्यामधला टेम्पलेट स्टँडचा फ्री कुठला एंड आहे तर 3' एंड हा फ्री आहे टेम्पलेट स्टँडला. त्या स्टँडला म्हणजे या स्टँडला काय म्हणले जातं लीडिंग स्टँड. बघा फ्री टेम्पलेट स्टँडचा 3' एंड जो फ्री आहे 3' एंड फ्री असणाऱ्या स्टँडला लीडिंग स्टँड म्हणायचं. इकडं बघा टेम्पलेट स्टँडचा जर 5' एंड फ्री असेल तर त्या स्टँडला लॅगिंग स्टँड असं म्हणायचं. आता लीडिंग स्टँडमध्ये आणखीन कसं होतं बघा, तर तयार होणारा स्टँड नेहमी दोन्हीकडं 5' to 3' 5' to 3' असाच होणार आहे.
RNA प्रायमर कुठे असोसिएटेड झाला, टेम्पलेट स्ट्रँडच्या 3' एंडकडे झाला आणि लगेचच काय झाले, वेगवेगळे न्यूक्लियोटाइड अरेंज झाले, मध्ये मध्ये फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार होऊन अरेंजमेंट होत गेली आणि न्यूली कॉम्प्लिमेंटरी DNA स्ट्रँड तयार झाला. आता न्यूली फॉर्म्ड आहे तो कसा आहे तर 5' एंड टू 3' एंडकडं डिरेक्शन झाला. वन ऑफ द न्यूली सिंथेसाइज्ड स्ट्रँड डेव्हलप्ड कंटिन्युअसली. हा डेव्हलप झाला तो महत्त्वाचा, कंटिन्युअसली डेव्हलप झाला, परंतु लॅगिंग स्टँडकडं कंटिन्युअस डेव्हलपमेंट होत नाही आहे. ती का होत नाही ते आपण बघणार आहोत. म्हणजे लिडिंग स्टँडचा दुसरा मुद्दा काय बघितला, द सिंथेसिस इज कंटिन्युअसली सिंथेसिस होणार आहे. अनदर न्यू स्टँड डेव्हलप्स डिसकंटिन्युअसली. हा डिसकंटिन्युअस डेव्हलप होणार आहे. अवे फ्रॉम द रेप्लिकेटिंग फोर्क इज कॉल्ड ॲज लॅगिंग स्टँड. याच्यामध्ये काय आहे, एकच RNA प्रायमर येणार आहे आणि लागोपाठ न्यूक्लियोटाइड अरेंज होत एक स्टँड तयार होणार आहे, त्याला आपण लीडिंग स्टँड म्हणलं. परंतु याच्या ठिकाणी असं होणार नाही. इथं पहिल्यांदा काय होणार आहे, 3' एंडकडं म्हणजे इकडं एक RNA प्रायमर येणार आहे, एक DNA न्यूक्लियोटाइड येणार आहे, नंतर थोडंसं डिस्टन्स, नंतर आणखीन RNA प्रायमर येणार आहे, थोडासा RNA प्रायमर येणार, न्यूक्लियोटाइड येणार आहेत, आणखीन RNA प्रायमर येणार आहेत, आणखीन थोडंसं न्यूक्लियोटाइड येणार आहे. म्हणजे या ठिकाणी एकच RNA प्रायमर यूज केलेला आहे, परंतु लॅगिंग स्टँड तयार होताना भरपूर RNA प्रायमर येणार आहे आणि थोडे थोडे फ्रॅगमेंट्स ऑफ DNA तयार होणार आहे. अशा तुटक फ्रॅगमेंट्स ऑफ DNA ला काय म्हटलं जातं तर ओकाझाकी फ्रॅगमेंट्स म्हटलं जातं. म्हणजे लॅगिंग स्टँडमध्ये जे फ्रॅगमेंट्स ऑफ DNA प्रेझेंट आहे त्यांना ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हटलं जातं. DNA synthesis on lagging template takes place. DNA synthesis on lagging template takes place is called as Okazaki fragment. ओकाझाकी महत्वाचं, कारण ओकाझाकी हे न्यूली ओकाझाकी हे एका सायंटिस्टचं नाव आहे, म्हणून त्याला या फ्रॅगमेंटला म्हणजे पहिल्यांदा शोध या फ्रॅगमेंटचा शोध ओकाझाकी या सायंटिस्टने लावला, म्हणून या फ्रॅगमेंट्सना ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हटलं जातं. RNA प्रायमर्स, आता हे जे मधले RNA प्रायमर आहे ते इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणजे RNA प्रायमर्स आर रिमूव्ड बाय DNA पॉलिमरेज, म्हणजे एन्झाईम कुठलं तर DNA पॉलिमरेज अँड रिप्लेस्ड बाय DNA सिक्वेन्स विथ द हेल्प ऑफ DNA पॉलिमरेज फर्स्ट इन प्रोकॅरियोटिकमध्ये हा RNA प्रायमर रिमूव्ह केला जातो इन प्रेझेन्स ऑफ विथ द हेल्प ऑफ DNA पॉलिमरेज फर्स्ट इन प्रोकॅरियोट अँड DNA पॉलिमरेज अल्फा इन युकॅरियोटिक मधल्या सेलमध्ये DNA पॉलिमरेज रिमूव्ह करण्यासाठी इम्पॉर्टंट कोण आहे तर DNA पॉलिमरेज अल्फा. फायनली DNA गायरेज एन्झाईम फॉर्म डेली, म्हणजे हा जो DNA स्टँड तयार झाला, म्हणजे हा टेम्पलेट स्टँड आणि हा न्यूली सिंथेसाइज्ड, हा टेम्पलेट स्टँड हा न्यूली सिंथेसाइज्ड, यामधले हे मधले RNA प्रायमर निघून गेले आणि हा न्यूली सिंथेसाइज्ड 2 स्टँड तयार झाले. या स्टँडला म्हणजे पुन्हा आपण हेलिक्स करण्याची गरज आहे, म्हणजे फिरवण्याची गरज आहे. म्हणजे आपला DNA स्टँड कसा आहे, डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे. म्हणजे हेलिक्स करण्याचं काम कोण करतं तर DNA गायरेज एन्झाईम फॉर्म्स डबल हेलिक्स टू फॉर्म डॉटर DNA मॉलिक्यूल. म्हणजे याच्यामध्ये पुन्हा हायड्रोजन बॉन्ड तयार करून मध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार करून डबल हेलिक्स स्ट्रक्चर तयार केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम. महत्वाचं एन्झाईम DNA गायरेजमुळं काय होतं तर डबल हेलिक्स स्ट्रक्चर तयार होतं. 7th पॉइंट इज फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA मॉलिक्यूल. लास्ट पॉइंट इज म्हणजे हा जो DNA स्टँड आहे तर 2 डॉटर स्टँड आहेत, 2 बाळ तयार आहेत. हा कोण आहे पॅरेंटल आहे आणि हा आहे तो न्यूली कन्स्ट्रक्टेड आहे. हा पॅरेंटल आहे, हा न्यूली कन्स्ट्रक्टेड आहे. म्हणजे 50% इज कॉन्ट्रीब्युटेड बाय मदर. या स्टँडचा जर विचार केला तर 50% मदरकडून कॉन्ट्रीब्युटेड झालेला आहे आणि 50% न्यूली कन्स्ट्रक्टेड आहे. म्हणून या DNA सिंथेसिसला सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन असंही म्हटलं जातं. तर इकडचं बघितलं तरी सुद्धा बघा हा 50% मॅटर्नल आहे म्हणजे मदरकडून आलेला आहे आणि 50% न्यूली कन्स्ट्रक्टेड
अनरिस्ट्रिक्टेड आहे, म्हणून याला सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNA असं म्हणलं जातं. म्हणजे एक जर DNA घेतला तर त्या DNA पासून 2 DNA स्ट्रँड तयार होतात. यालाच DNA रेप्लिकेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNA.